डिप्रेशन लहान मुलांमध्ये येतं का? तर हो, डिप्रेशन कोणत्याही वयामध्ये येऊ शकतं. तर काय असू शकतात याची कारणं? तर सगळ्यात आधी आहे एकलकोंडेपणा. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे मुलांचं आपल्या भावंडांसोबत एकत्र गप्पा मारणं, एकत्र जेवणं, एकत्र खेळणं हे व्हायचं. पण आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीमुळे मुलं एकलकोंडी बनलेली आहेत. त्याचबरोबर बऱ्याच पालकांना आपल्या मुलांना वेळ देता येत नाही आहे. शिक्षणाचा वाढलेला ताण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल ॲडिक्शन. तर मोबाईलच नव्हे, कोणत्याही प्रकारची स्क्रीन असेल, टी व्ही असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, या ज्या स्क्रीन आहेत त्या फार ॲडिक्टिव्ह आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे, कोणत्याही गोष्टीचं व्यसन असेल तर ते आपल्याला सारखं सारखं करण्याची इच्छा होते आणि मग मुलं ॲग्रेसिव्ह व्हायला लागतात. तर यामागे बायोकेमिस्ट्री देखील आहे. आपल्या शरीरामध्ये काही प्रकारचे केमिकल्स असतात, म्हणजे जे हॅप्पी हॉर्मोन्स असतात, जसं की डोपामाइन आहे. तर जेव्हा आपण टी व्ही बघत असतो, आपल्या मुलांशी गप्पा मारत असतो, वेब सिरीज बघत असतो, एखादी सिनरी बघत असतो, तर अशा वेळी डोपामाइन रिलीज होत असतं. पण गप्पा मारणं किंवा बाहेर फिरायला जाणं या गोष्टींपेक्षा टी व्ही, मोबाईल या गोष्टींमधून जास्त डोपामाइन रिलीज होतं आणि त्यामुळेच ह्या गोष्टी सारख्या सारख्या कराव्याशा वाटतात. ते गेम खेळणं असो किंवा वेब सिरीज बघणं असो. आणि जर सुरुवातीला 1 तास गेम खेळून डोपामाइन रिलीज होत असेल तर कालांतरानं ते 2 तास 3 तास खेळून देखील मिळत नाही आणि मग हे असे तास वाढत जातात आणि मग याचं ॲडिक्शन व्हायला लागतं. आणि जर हे मिळालं नाही तर एखाद्या अल्कोहोलिक पेशंटमध्ये जसे दिसायला लागतात तसे याचे विड्रॉल सिम्पटम्स देखील भयानकपणे दिसायला लागतात. जसं की मुलांमध्ये चिडचिडपणा वाढणं, खोटं बोलणं, चोरी करणं किंवा मारहाण करणं, सुसाईड करणं अशा प्रकारच्या गोष्टी वाढायला लागतात. आजकाल अशा घटना देखील आपण ऐकतो की मुलांनी फोन काढून घेतल्यामुळे पालकांना, आपल्या भावंडांना मारहाण केली किंवा सुसाईड केलं. तर या सगळ्या गोष्टींवर कसं नियंत्रण ठेवता येईल यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे हे आपण बघूया. तर घरामध्ये जे काही सदस्य आहेत त्यांनी मोबाईल वापरण्याची एक वेळ ठरवली पाहिजे. त्यावर सगळ्यांनी एकत्रपणे काय कंटेंट बघायचं आहे, कोणत्या प्रकारचा कंटेंट बघायचा आहे, जेणेकरून तो मुलांसाठी चांगला असेल अशा प्रकारचे कंटेंट बघितले गेले पाहिजेत. आणि शक्य होईल तर 7 वर्षाच्या आतल्या मुलांना मोबाईल देणं टाळलं पाहिजे, कारण याचा डोळ्यांवर देखील घातक परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर जे टीनेजर्स आहेत, म्हणजे 7-8 वर्षाच्या वरील मुलं आहेत, तर त्यांना एक ठराविक टायमिंग तुम्ही ठरवून दिलं पाहिजे की दिवसातून 1 तासच मोबाईल बघायचा आहे. त्याचबरोबर मुलांच्या हातात ज्यावेळी फोन असतो त्यावेळी पालकांचं देखील तितकंच लक्ष पाहिजे की मुलं त्यावर काय बघत आहेत, कोणत्या प्रकारचा कंटेंट बघत आहेत. त्याचबरोबर जर घरात लहान मुलं आहेत तर तुम्ही मोबाईलमध्ये जे फंक्शन आहेत जसं की चाइल्ड लॉक, तर ते तुम्ही यूज केलं पाहिजे. त्यानंतर जर तुमचं ऑफिस टायमिंग 10 किंवा 11 वाजता असेल, मुलांचा देखील सकाळी जर स्कूल टाईम असेल, तर त्यावेळेस कोणीही फोन वापरायचा नाही आहे. त्यावेळी तुम्ही ब्रेकफास्ट करताना मुलांशी गप्पा मारू शकता आणि त्यानंतर ऑफिस टाईमला तुम्ही तुमचे नोटिफिकेशन म्हणजे व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल ते तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर रात्री झोपताना देखील रात्री 11 वाजता घरातल्या सर्वांनी सोशल मीडिया, इंटरनेट बंद करून झोपायचं आहे. असा जर तुम्ही थंब रूल जर घरी बनवला तरी देखील मुलं याच्या आहारी जाणार नाही. कारण हे जे गॅजेट्स आलेले आहेत जसं की मोबाईल, लॅपटॉप, आजकाल यावरच सगळं काही चालू आहे. जसं की आपण कोविडमध्ये बघितलं, मुलांच्या ऑनलाईन लेक्चर्स देखील यावर व्हायचे. त्यामुळे हे जे गॅजेट्स आहेत ते मुलांना हाताळता येणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे हे पूर्णपणे त्यांच्या हातातून काढून घेणं शक्य नाही. त्यामुळे हे बघितलं तरी त्याला लिमिट असलं पाहिजे. त्यावर काय कंटेंट बघायचं आहे ते देखील ठरवलेलं असलं पाहिजे. याच्या वेळा ठरवलेल्या असल्या पाहिजेत. मोबाईलवर गेम जरी खेळत असतील तर ते आक्रमक नसले पाहिजेत. सौम्य प्रकारचे किंवा ज्यातून ब्रेन डेव्हलपमेंट होईल अशा प्रकारचे गेम त्यांना तुम्ही नक्कीच खेळायला देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना शक्य होईल तितका तुम्ही वेळ द्या. त्यांच्याशी एकत्रितपणे एखादा गेम खेळता येत असेल तर तो तुम्ही नक्की खेळत जा. यामुळे काय होईल, मुलांमध्ये भावनिक ओलावा निर्माण होईल. कारण त्यांचं हेच जे वय आहे ते संस्कारक्षम असतं. ते नवनवीन गोष्टी शिकत असतात, त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट होत असते आणि यातूनच त्यांचा व्यक्तिमत्व विकास देखील घडत असतो. त्यामुळे पालकांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्यातून देखील काही मुलं कंट्रोलमध्ये येत नसतील तर पालकांनी आपल्या मुलांसाठी डॉक्टरांना वेळच्या वेळी कन्सल्ट करून प्रॉपर काउन्सिलिंग घेतलं पाहिजे आणि मुलांचं मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं राहील याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे.